मराठी चित्रपटामध्ये जवळपास 80% चित्रपट हे 5 कोटीच्या वर कलेक्शन जात नाही। 22 मार्च 2016ला झी म्युझिक मराठीच्या चॅनलवर एक म्युझिक अपलोड होतं जे गाणं संपूर्ण महाराष्ट्राला नाचायला भाग पाडतं। प्रत्येक शाळा, कॉलेज, गॅदरिंग, वरात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये फक्त एकच गाणं वाजत होतं। आणि 29 एप्रिल 2016ला हा चित्रपट 200 स्क्रीन्सवर आणि 450 पेक्षा जास्त थिएटरमध्ये दाखवला गेला आणि यामधले 50 थिएटर हे महाराष्ट्राबाहेरचे होते। या चित्रपटातील लव्ह स्टोरी मला पण तो आवडतो। मराठीत सांगितलेलं कळत नाही, इंग्लिशमध्ये सांगू आय लव्ह यू। आणि या चित्रपटातील प्रत्येक गोष्ट चित्रपट थिएटरमध्ये येऊन बघायला भाग पाडत होती आणि यामुळे सैराटला पॅन इंडिया लेवलला पसंती मिळत होती आणि सैराट हा भारतातच नाही तर UAE आणि साऊथ कोरियामध्ये देखील रिलीज झाला आणि ते रिलीज होणारा पहिला मराठी चित्रपट बनला। आतापर्यंत बऱ्याच जणांना असं वाटत होतं की मराठीमध्ये प्रेक्षक नाहीत आणि जरी असतील तर ते मराठी चित्रपट बघायला थिएटरमध्ये येत नाहीत, पण सैराटने हे दाखवून दिले की मराठीमध्ये प्रेक्षक पण आहेत आणि थिएटरमध्ये येऊन ते प्रेक्षक पिक्चर सुद्धा बघतात की मराठी पिक्चरला सुद्धा एवढ्या संख्येत ते येऊ शकतात आणि मराठी चित्रपट सुद्धा 100 कोटींच्या घरात जाऊ शकतो। सैराटला मिळालेल्या पसंतीमुळे सैराट हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला। पण मी हे तुम्हाला का सांगतोय, कारण सैराटच्या यशानंतर प्रत्येकाला असं वाटलेलं की आता एकावर एक सुपरहिट पिक्चर येणार, पण तसं काहीच झालं नाही आणि अजूनही आपल्यासमोर एकच प्रश्न आहे की मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो का होत नाही। मग आता मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो का होत नाही, तर याच्या अराउंड एक सायकल क्रिएट झालेली आहे, म्हणजेच की खराब मार्केटिंग होत आहे। खराब मार्केटिंग का होत आहे, तर बजेट नाही, आणि बजेट का नाही तर मराठी प्रेक्षक हे चित्रपट बघायला येत नाहीत आणि मराठी प्रेक्षक हे चित्रपट का बघायला येत नाही तर व्यवस्थित मार्केटिंग होत नाही, त्यांना समजतच नाही की कधी चित्रपट आला आणि कधी गेला। हे असं एक लूप तयार झालेलं आहे आणि याच लूपला ब्रेकडाऊन करत आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे की मराठी इंडस्ट्री ग्रो का होत नाही। कि बॉस मराठी फिल्म में भी है दम, हम लोग भिखारी नहीं है उनके पास जाके भीख मांगेंगे कि भाई हमारी फिल्म प्रमोट करो। मीच लेखक आहे, मीच पटकथाकार आहे आणि मीच दिग्दर्शक आहे, हे सूत्र जरी मोडलं ना काही काळापुरतं तर खूप चांगल्या प्रकारचं मिश्रण होऊन त्यातनं काहीतरी निर्माण होईल। मग ज्या लोकांना हर हर महादेवमध्ये प्रॉब्लेम आहेत ना, त्यांना बाजीराव रपारापावर नसताना चाललं, त्यांना तो प्रॉब्लेम नव्हता कारण ते हिंदीने केलं। आज मराठी चित्रपट क्षेत्रामध्ये जर समजा बघितलं, मराठी चित्रपट खूप मोठा आहे पण मराठी चित्रपटामध्ये स्टार नाही। मराठी चित्रपटामध्ये कलावंत आहेत पण मराठी चित्रपटाला स्टार नाही। हा सगळा तो व्हाईट कॉलर क्लास आहे जो ते कंट्रोल करतोय आणि आपल्याला वाटतं हो 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 मराठी इंडस्ट्री किती छान चालते। मग मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो न होण्याचं सगळ्यात पहिलं कारण म्हणजे मार्केटिंग। एखादा चित्रपट चालणे किंवा न चालणे याच्यामध्ये मार्केटिंग हा फार मोठा रोल प्ले करत असतो। 2023 मध्ये 80 ते 90 चित्रपट रिलीज झाले आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा की यापैकी किती चित्रपटांबद्दल तुम्हाला माहीत आहे। मराठी प्रेक्षकांना हे माहीतच होत नाहीये की कधी चित्रपट रिलीज झाला आणि कधी तो थिएटरमधून उतरवला गेला आणि यालाच म्हणतात अंडर मार्केट फिल्म किंवा अंडर प्रमोटेड फिल्म। म्हणजेच की एखादा चित्रपट चांगला होता, त्याची स्टोरी आणि त्याचा परफॉर्मन्स चांगला असूनही तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरतो आणि याचं कारण म्हणजे व्यवस्थितरित्या मार्केटिंग आणि प्रमोशन न केल्यामुळे तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतो। आणि या कन्सेप्टचं उत्तम उदाहरण म्हणजे 1994ला आलेली अंदाज अपना अपना ही फिल्म, जी की राजकुमार संतोषीने डायरेक्ट केलेली। या चित्रपटात सलमान खान, आमिर खान यांचा लीड रोल होता, त्याचबरोबर रवीना टंडन आणि करिश्मा कपूर सारखे स्टार ॲक्टर्स होते। तरी देखील हा चित्रपट फ्लॉप झाला। नंतर याला पसंती भेटली चांगली, पण 1994ला अंदाज अपना अपना ही फिल्म फ्लॉप म्हणून जाहीर करण्यात आली आणि डायरेक्टरनी या चित्रपटाच्या अपयशाचं कारण सांगितलं की या चित्रपटाच्या संबंधित कोणतीही ॲक्टिव्हिटी करण्यात आली नव्हती, म्हणजेच की कोणती मार्केटिंग प्रमोशन असं काहीच होऊ शकलं नाही। मग यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की एका चित्रपटामध्ये फक्त स्टार ॲक्टर आणि चांगली स्टोरी असून उपयोग नाही, तर त्याच्या संबंधित चांगली मार्केटिंग ॲक्टिव्हिटी पण होणं गरजेचं आहे। तसंच आपल्या मराठी चित्रपटांमध्ये चांगला क्वालिटी कंटेंट तर असतोच, पण खराब प्रमोशन आणि मार्केटिंग ॲक्टिव्हिटीमुळे आपल्या अधिकतर चित्रपटांना अपयश येतं। मग यावरून हे लक्षात आलंच असेल की एखादा चित्रपट चालणे आणि न चालणे यामध्ये मार्केटिंग आणि प्रमोशनची किती मोठी भूमिका आहे। मग मराठी फिल्म इंडस्ट्री चूक काय करत आहे, त्यांची पहिली चूक म्हणजे निग्लेक्टिंग डिजिटल प्लॅटफॉर्म, म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्मकडे दुर्लक्ष करणे। आजच्या युगात जर आपल्याला लार्ज ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला डिजिटल
डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करावाच लागतो, कारण भारतामध्ये 33% जास्त लोक सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. म्हणजे भारतातला प्रत्येक तिसरा व्यक्ती हा सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर प्रमोशन करून हे डिजिटल प्लॅटफॉर्म लोकांमध्ये आपल्या चित्रपटाबद्दल एक अवेअरनेस क्रिएट करू शकतो, त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण करू शकतो आणि त्यांना चित्रपट पाहण्यासाठी एक प्रोत्साहन देऊ शकतं. आणि याच डिजिटल प्लॅटफॉर्मकडे दुर्लक्ष करून मराठी फिल्म इंडस्ट्री फार मोठी चूक करत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ट्विटर हे असे प्लॅटफॉर्म्स आहे, यावरून फक्त प्रमोशनच आणि मार्केटिंगच होत नाहीत, तर यामधून ऑडियन्ससोबत कनेक्ट पण करू शकतो. आणि हे फार मदत करत असतं की एक लॉयल कम्युनिटी तयार करण्यासाठी. आणि जर या प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला प्रेझेन्स निर्माण केलं, यामधून जर लोकांसोबत कनेक्ट केलं, तर आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीजची पण एक लॉयल कम्युनिटी तयार होईल, जी की ॲटलिस्ट आपले पिक्चर बघायला तर येतील, नंतर ठरवतील ते की पिक्चर चांगला आहे की नाही. आणि त्यामुळे सक्सेसफुल मार्केटिंग आणि प्रमोशन सोबतच ऑडियन्ससोबत कनेक्ट करणं पण तेवढंच गरजेचं आहे. आणि यासोबतच जेव्हा चित्रपट येणार आहे त्याच्या आधी एक स्ट्रॉंग ऑनलाईन प्रेझेन्स क्रिएट करणं पण तेवढंच गरजेचं आहे. बॉलिवूडसोबत जर कम्पेअर केलं, बॉलिवूडचे जे ॲक्टर्स आहेत त्यांचा एक स्ट्रॉंग फॅन बेस आहे, तरी देखील ते चित्रपट येण्याच्या आधी वेगवेगळ्या चॅनल्स जातात, पॉडकास्ट करतात, प्रेस कॉन्फरन्स करतात, वेगवेगळे प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करतात, पब्लिसिटी स्टंट करतात, असे अनेक काही गोष्टी करत असतात. आणि मराठी चित्रपटांचं जे मराठी ॲक्टर्स आहेत त्यांचं एवढा बॉलिवूडसोबत कम्पेअर केलं तर एवढा स्ट्रॉंग फॅन बेस नाही आहे, तरी देखील ते आपल्याला कुठेच दिसत नाही. 1-2 मोजक्या चॅनलवर फक्त इंटरव्ह्यू देत असतात आणि फार थोड्या प्रमाणात प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करत असतात. पण अशी थोडी मार्केटिंग करून चालत नाही, तर सर्वत्र दिसणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या प्रमोशनल ॲक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे, ज्यातून लोकांना कळेल की आपला चित्रपट येत आहे, आपला चित्रपट येणार आहे, आपला चित्रपट असा या विषयावर आहे, हे लोकांना समजेल. आणि जेव्हा त्यांना समजेल तेव्हाच ते चित्रपट जाऊन बघू शकणार आहे. त्याचबरोबर आपली मराठी फिल्म इंडस्ट्री टार्गेट ऑडियन्सकडे दुर्लक्ष करत आहे. म्हणजे आपला जॉनरा कुठला आहे, आपण कोणत्या टॉपिकवर चित्रपट काढत आहे, आपला चित्रपट कोण लोक बघू शकतात आणि कोण खरंच सिनेमागृहात, चित्रपटगृहात येऊन तो चित्रपट बघू शकतो, हे शोधणं पण तेवढंच गरजेचं आहे. आपली टार्गेट ऑडियन्स शोधल्याने आपल्याला हे लक्षात येते की कोण खरंच आपला चित्रपट आवर्जून बघणार आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला मार्केटिंग स्ट्रॅटेजी क्रिएट करता येते. आणि त्याचसोबत आपल्याला ऑनलाईन आणि डिजिटल ॲडव्हर्टायझिंग करणं पण फार महत्त्वाचं आहे, कारण या डिजिटल प्लॅटफॉर्मचा अल्गोरिदम एवढा स्ट्रॉन्ग आहे ना की सोशल मीडिया कंपनी ने ये जो इनका डेटा का गेम है बहुत ज़्यादा स्ट्रॉन्ग कर लिया है. अगर किसी घर के अंदर वाइफ जो है वो वॉशिंग मशीन सर्च कर रही है, तो घर के अंदर जो कमाने वाला बंदा है, अगर वो हस्बैंड है, तो उसको वॉशिंग मशीन का ऐड रिकमेंड होने लग जाएगा अगर वो सेम वाईफाई में है. ब्राउजर हिस्ट्री, सर्च हिस्ट्री, सोशल मीडिया एक्टिविटी, लोकेशन, डेमोग्राफिक डेटा, इन सारी डिटेल से बड़े आराम से आपके बिहेवियर, कौन सा कंटेंट आप देख रहे हैं, किस हिसाब के प्रोडक्ट आप सर्च कर रहे हैं, हर एक चीज पता लगाई जा सकती है और उसके हिसाब से फिर आपको टारगेटेड एडवर्टीजमेंट दिखाया जाता है. और आपकी जो एक साइकोलॉजिकल प्रोफाइल होती है, अपडेट भी होती रहती है कि पहले आपको ये पसंद है और आज की डेट में आपको ये पसंद है. आणि याच कारणामुळे ऑनलाईन जेवढं जास्तीत जास्त ऍड करता येईल तेवढं जास्तीत जास्त ऍड करणं गरजेचं आहे. एका चर्चेमध्ये सचिन खेडेकर सरांनी सांगितलेलं की एखादा व्यक्ती हा सिरियस चित्रपट काढतो आणि त्याचं प्रमोशन हे चला अयोध्यामध्ये करतो, जेणेकरून होतं काय की एखाद्या सिरियस सिनेमाचं एक विनोदी सिनेमा होऊन जातो. आज सगळेच हवाईमध्ये जात आहेत, आणि सगळ्यांच्याच सिरियस सिनेमाचा विनोदी सिनेमा होतोय आणि ते आपण करतोय. आणि या छोट्याशा स्टेटमेंटवरूनच लक्षात येते की टार्गेटेड ऑडियन्स शोधणं किती गरजेचं आहे. त्याचबरोबर बॉलिवूड आणि इतर इंडस्ट्रीत आपला सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून नवीन क्रिएटिव्ह आयडियाज आणत आहेत, ऑनलाईन ऑफलाईन पब्लिसिटी स्टंट करत आहे, ऑनलाईन कॅम्पेन चालवत आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी ते करत आहेत. आणि बॉलिवूड आणि इतर इंडस्ट्रीचं जर तुम्ही बघितलं तर जेव्हा चित्रपट ते काढतात तेव्हा त्यासोबत एक टॅगलाईन काढतात किंवा एक हॅशटॅग चालवत असतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे बाहुबली चित्रपट. जेव्हा बाहुबली चित्रपट येणार होता तेव्हा या बाहुबली चित्रासोबत एक प्रश्न पण ट्रेंड करत होता आणि तो म्हणजे कटप्पाने बाहुबलीला का मारलं, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये एक उत्सुकता निर्माण होते, क्युरियोसिटी निर्माण होते की का मारला असेल. आणि या प्रश्नाचं उत्तर सापडण्यासाठी किंवा क्युरियोसिटीसाठी लोक चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघतात. आणि अशा कॅम्पेनमुळे त्या चित्रपटाचा एक सेपरेट फॅन बेस तयार होतो. म्हणजेच की जर बाहुबलीचंच उदाहरण घ्यायला गेलं, फेसबुकवर या ट्रेंडचे 42 लाखापेक्षा जास्त एक स्ट्रॉंग फॅन बेस तयार झालं होतं. आणि याच कारणामुळे कॅम्पेन चालवणं, असे स्टंट करणं फार गरजेचं आहे. पण मराठी इंडस्ट्री तसं काहीच करत नाही.
हे स्टंट आणि कॅम्पेन तर सोडा, चांगले प्रमोशन आणि मार्केटिंग सुद्धा करत नाहीत. आणि एक फार मोठं कारण आहे मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो न होण्याचं. आणि मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो न होण्याचं दुसरं कारण म्हणजे बजेट. मराठी चित्रपटांची मार्केटिंग का होत नाही, VFX का वापरले जात नाहीत, बॉलिवूड सारखे हाय क्वालिटी चित्रपट का येत नाही, तर अशा अनेक प्रश्नांची फक्त एकच उत्तर येते की मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे बजेट नाही. आणि ते खरं पण आहे, कारण जर बॉलिवूड सोबत जर आपण कंपॅरिझन केलं तर वर्षाला जेवढे मराठी चित्रपट येतात त्याचं ॲव्हरेज चित्रपटांचं जर बजेट बघितलं तर 1 करोडच्या जवळपास असतं. आणि बॉलिवूड याच्यापेक्षा जास्त पैसे हे त्यांचं एक सॉन्ग क्रिएट करण्यासाठीच वापरतं. म्हणजेच की जिथं बॉलिवूडचं एक सॉन्ग क्रिएट होतं तेवढ्या पैशात आपला मराठीचा एक अख्खा चित्रपट क्रिएट होतो. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मराठी फिल्म इंडस्ट्रीचं बजेट किती कमी आहे. मग मनामध्ये हा प्रश्न येतो की मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे बजेट का नाहीये. तर बॉलिवूड सोबत जर आपण कंपॅरिझन केलं तर बॉलिवूडचं मार्केट साईज एक फार मोठं आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीपेक्षा. कारण 2011च्या सेन्ससनुसार भारतात 43% लोक हे हिंदी बोलतात आणि फक्त 60% लोक हे मराठी बोलतात. मग यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की बॉलिवूडचं मार्केट साईज हे किती मोठं आहे. आणि एवढंच नाही तर 2011च्या सेन्ससनुसार महाराष्ट्रात 70% लोक हे मराठी बोलतात. पण याच्यातल्या अधिकतर लोकांना मराठी पण येते आणि हिंदी पण येते. यामुळे होतं काय, दोन्ही भाषा समजल्यामुळे मराठी प्रेक्षक हे मराठी चित्रपटांपेक्षा जास्त प्राधान्य हिंदी चित्रपटांना देतात. आधीच आपलं डायरेक्ट कॉम्पिटिशन हे बॉलिवूड सोबत होतंच. एवढंच नाही तर जे इतर रिजनलचे जे सिनेमे होते ते सुद्धा आता हिंदीमध्ये डब करून पॅन इंडिया लेवलला रिलीज करत आहे. आणि महाराष्ट्रातील बरेच लोक हे बॉलिवूडसह तामिळ, तेलुगू आणि दक्षिण भारतातील चित्रपट पाहण्यास प्राधान्य देतात. बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री फार मोठी आहे आणि एवढंच नाही तर ती इंडस्ट्री महाराष्ट्रामध्येच असल्या कारणाने आपलं डायरेक्ट कॉम्पिटिशन ही त्यांच्यासोबतच. आणि एवढं कमी नव्हतं तर इतर रिजनलचे सिनेमे देखील महाराष्ट्रामध्ये एंट्री करत आहे. ज्यामुळे होतं काय, आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्रीचं मार्केट फार सॅच्युरेटेड झालेलं आहे. मी सिंधुताई सपकाळ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे जे को रायटर होते संजय पवार यांनी सांगितलं की मराठी चित्रपट हा 80 लाख ते 1.5 कोटीच्या बजेटमध्ये तयार केला जातो आणि त्याची कमाई फक्त 20 ते 22 लाख होते. आणि हा चित्रपट पाहणारे फक्त पुणे आणि मुंबईचेच जे रेग्युलरपणे मराठी चित्रपट थिएटरमध्ये पाहतात तेच प्रेक्षक असू शकतात. पुढे त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राबाहेर तर मराठी चित्रपट फारच कमी बघतात आणि महाराष्ट्रात पण फक्त पश्चिम भागातीलच काही लोक नियमितपणे मराठी चित्रपट बघतात. आणि विदर्भ, मराठवाडा आणि राज्यातील इतर भागातील मराठी प्रेक्षक कधीच थिएटरमध्ये जाऊन मराठी चित्रपट बघत नाहीत, असं संजय पवार यांनी सांगितलं. आणि एवढंच नाही तर मुंबईमध्ये लार्ज सिग्नल स्क्रीन सिनेमा हॉल आहे ज्याची कॅपॅसिटी 700 प्रेक्षकांची, म्हणजे तिथं 700 सीट्स आहेत. पण वीक डेजला मराठी शोला जेमतेम 10 ते 15 लोक चित्रपट बघायला येतात. मग जर अशी परिस्थिती असेल तर बॉक्स ऑफिसवर कमाई कशी होणार. आणि जर कमाई होणारच नाही तर पुढच्या चित्रपटांसाठी बजेट कुठून येणार. त्यामुळे बजेट हे एक फार मोठं कारण आहे मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो न होण्यामागचं. आणि मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो न होण्यामागचं तिसरं कारण म्हणजे मराठी प्रेक्षक जे की मराठी चित्रपट पाहत नाहीत किंवा त्यांना प्राधान्य देत नाही. मुळात हे आर्ग्युमेंट चुकीचं आहे किंवा पूर्णतः बरोबर नाही आहे. कारण 2023मध्ये रिलीज झालेले चित्रपट जर बघितलं तर त्याच्यामध्ये कमाई करणारे पण चित्रपट आहे. मग प्रॉब्लेम काय आहे, तर मला मधल्या काळात भीती जेन्युइनली होती की मराठी सिनेमा फक्त अस्मितेचा चालणार आहे का, की बाबा ही म्हणजे फॉर एक्झाम्पल मी बोललो होतो की वसंतराव का नाही चालला. मला असं वाटलं की त्या फिल्मनी 30-40 कोटी बिझनेस करायला पाहिजे. पण मला जेन्युइनली असं वाटलं आणि मी ओपनली सांगायला तयार आहे की वसंतराव कुठल्याही वर्गाची अस्मिता नसल्यामुळे नाही चालला. घाणेकर एका वर्गाची अस्मिता आहे म्हणून तो चालला की अरे घाणेकर, माझा कोकणातला काका 31 वर्षांनी सिनेमा बघायला गेला. हां, कारण तर तो म्हणला घाणेकरांची फिल्म आहे, कारण त्याला त्यांच्याबद्दल एक काहीतरी असं होतं. जसं झिम्मा, मला असं वाटलं की बायकांना वाटलं की हा सिनेमा आपला आहे, त्यामुळे बायकांच्या वर्गाची एक प्रकारची अस्मिता त्याला जॉईन झाली. पावनखिंड एक ऐतिहासिक अस्मिता. आणि याच कारणामुळे मराठी फिल्म इंडस्ट्रीने आता अस्मितेवर चित्रपट काढणे थोडंसं कमी केलं पाहिजे. कारण आपण अस्मितेवर चित्रपट काढतो पण महाराष्ट्राबाहेर लोकांना त्या अस्मितेबद्दल काहीच घेणं देणं नाही. आणि त्यामुळे फक्त महाराष्ट्रापुरते चित्रपट काढणं गरजेचं नाही तर असे चित्रपट काढणं गरजेचं आहे जे की पॅन इंडिया लेवलला त्याला पसंती मिळेल. आणि फक्त महाराष्ट्रच नाही तर भारताने देखील मराठी चित्रपट म्हणून ते डोक्यावर घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एंटरप्रेन्युअर, प्रोड्युसर आणि नॅशनल अवॉर्ड विनर अक्षय बर्दापूरकर यांनी असं सांगितलं की ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित स्क्रिप्ट किंवा बॉलिवूड सारख्या स्क्रिप्ट मराठीमध्ये काहीच चलत नाहीत. मग मराठी फिल्म इंडस्ट्रीचं नेमकं चुकतंय कुठं
हे शोधण्यासाठी त्यांनी आत्मपरीक्षण केलं, मार्केट स्टडी केलं आणि स्वतःच्या अनुभवावरून ते या निष्कर्षावर पोहोचले की इतर रिजनल सिनेमांसारखा मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे स्टार एलिमेंट नाही आहे. जसं की तमिळमध्ये रजनीकांत आहे, भोजपुरीमध्ये मनोज तिवारी आहेत, तेलुगूमध्ये प्रभास, बंगालमध्ये प्रेसिंजित आहे, मल्याळममध्ये मामुट्टी आहे आणि हिंदीमध्ये अमिताभ बच्चन आहे. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीकडे असं कोणीच नाही आहे असं अक्षय बर्दापूरकर म्हणाले. आणि आता खरंच मराठी फिल्म इंडस्ट्रीला एका स्टारची गरज आहे, कारण ह्या नटाला घेतल्यावर बेसिक एक मला ओपनिंग तरी चांगली मिळेल किंवा OTTवर तरी एवढी व्हॅल्यू होईल. मग इव्हेंच्युअली लोक येऊन ठरवतील की तो सिनेमा चांगला आहे का नाही, त्यावर त्याचं भवितव्य ठरेल. पण हा नट सिनेमात असल्याने किमान एक विशिष्ट प्रेक्षक वर्ग तरी ओढला जाईल, त्याचा एक ऑडियन्स असेल. तर या काही कारणांमुळे मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो होत नाही. शेवटी एवढंच सांगेल की मराठी फिल्म इंडस्ट्री ग्रो व्हावी, पुढं जावी, एका लेवलला व्हावी, टॉपला जावी, असंच मला आणि प्रत्येक मराठी प्रेक्षकांना हेच वाटत असतं. आणि जर असं झालं तर प्रत्येक मराठी प्रेक्षकाला याचा आनंद आणि अभिमानच वाटेल. व्हिडिओ इथपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद. मराठी इंडस्ट्री को देखना चाहता हूँ कि जब मराठी फिल्में बनेगी अगले कुछ सालों में, तो ये सब लोग आएंगे हमारे पास कि भाई एक तो स्क्रीन छोड़ दो, और ये भी समय आएगा, आप लिख के लेना.